नमस्कार, मी ज्योती. प्रसार माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज अक्षय तृतीयाचं औचित्य साधून मी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सौ मेघमाला जोशी या सनातन संस्थेच्या साधिका आहेत, ज्यांचा 25 वर्षापासूनचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. खरं तर अक्षय तृतीयेला पुरणपोळीचा नैवेद्य किंवा आमरसचा नैवेद्य केला जातो, मातीचं पूजन केलं जातं. आणखी अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक मानलं जातं. तर नेमकं मेघमाला जोशीजी, प्रथम स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये तुमचं. आणि मला सांगा की हा अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे हा 3.5 मुहूर्त म्हणजे नेमकं काय आणि अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे? हो, सर्वप्रथम या वाहिनीच्या माध्यमातून बघत असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांना वंदन करते आणि तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगते. पहिला प्रश्न म्हणजे 3.5 मुहूर्त म्हणजे काय? तर आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे 3.5 मुहूर्त आपल्याला सांगितलेले आहेत. त्यातले 3 मुहूर्त पूर्ण आहेत आणि एक आहे तो अर्धा आहे. म्हणजे अर्धा त्याचा उल्लेख आहे, पण तो दिवससुद्धा शुभ म्हणूनच मानला जातो. त्यामध्ये सुरुवातीला येतो गुढीपाडवा, त्यानंतर विजयादशमी आणि त्यानंतर म्हणजे अक्षय तृतीया. हे 3 मुहूर्त. आणि त्यानंतर दिवाळीमध्ये जो पाडवा आहे तर तो म्हणजे अर्धा मुहूर्त. तो दिवसही पूर्ण शुभच आहे, पण 3.5 मुहूर्त असा त्याचा उल्लेख केला जातो. आता या 3 मुहूर्तांचं किंवा या 3.5 मुहूर्तांचं वैशिष्ट्य काय किंवा महत्त्व काय? तर या दिवशी जी घटिका, पळं, तास, सेकंद हे जे पण काही आहे त्या दिवसभरातलं, तर हे सगळंच्या सगळं शुभ असतं. म्हणजे या दिवशी तुम्हाला वेगळा मुहूर्त काढण्याची काहीही आवश्यकता लागत नाही. अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे? आता त्या दिवशी आता आपण म्हटलं या 3.5 मुहूर्तापैकी एक जो पूर्ण मुहूर्त आहे तो म्हणजे अक्षय तृतीयेचा आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशीचं महत्त्व म्हणजे काय आहे? तर एका संपूर्ण काय म्हणूया आपण युगाचा जो अंत आहे तर तो अक्षय तृतीयेलाच झालेला आहे. म्हणजे त्या दिवशी त्रेतायुग संपलेला आहे आणि द्वापार युगाची सुरुवात झालेली आहे. त्या दिवशी हायग्रीव म्हणून जी देवता आहे त्याचं प्रगटीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले परशुराम जयंती, जे श्री विष्णूंचे अवतार आहेत, तर त्यांचा पण जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशीच झालेला आहे. त्यामुळे हिंदूंसाठी हा एक सणच आहे आणि तो सण सगळीकडे अतिशय उत्साहात साजरा पण केला जातो. की या दिवशी खरं तर दान केलं जातं असं म्हटलं जातं, पण त्याआधी मला सांगा की ही पूजा नेमकी कशी केली जाते अक्षय तृतीयेची? कारण याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या घरात पूजा केली जाते. तर नेमका हा सण साजरा कसा केला जातो आणि ही पूजा कशी केली जाते? हो, त्या दिवशी सर्वांकडे आत्ता जसं तुम्ही हे पॉडकास्ट सुरू झाल्यानंतर म्हणालात की आपण साधारण पुरणाची पोळीचा नैवेद्य वगैरे करतो, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे सर्वच हिंदू संस्कृतीनुसार जे सणवार केले जातात त्याच्यामध्ये हा प्रकार होत असतो. मग आता या दिवशीचं पूजनाचं महत्त्व कसं आहे? तर नेहमीप्रमाणे सडा संमार्जन करणे, दाराला तोरण लावणे, त्यानंतर आपली जे देवी देवता आहेत यांची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे आपल्याला जमेल तशी पूजा अर्चना करणे आणि त्यानंतर त्या दिवशी देवता आणि आपले पितर आहेत तर यांना तिल तर्पण केलं जातं. ओके. मग ते तिल तर्पणाचा विधी पण आपण आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच सांगूया थोडक्यात. पण असं साधारण त्या दिवशीचं स्वरूप असतं. त्यानंतर नैवेद्य आरती करून मग त्यानंतर आपल्याला जे काही शुभ त्या दिवशी करायच्या आहेत गोष्टी, तर त्यांना आपण निश्चितच सुरुवात करू शकतो. मग तिथे कुठल्याही वेगळा मुहूर्त बघण्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही. या दिवशी मातीचं पूजन केलं जातं असं म्हटलं जातं. मग काय कारण आहेत ह्या दिवशी असे मातीचे पूजन? किंवा बरेच घरांमध्ये ना मातीचे पात्र आणून पण ते पूजन केलं जातं. ह्या मग काय शास्त्र काय सांगतात? हो, खूप छान प्रश्न आहे. म्हणजे मातीचं पूजन केलं जातं त्याच्यामागे महत्त्वाचं बघा. आता गुढीपाडव्याच्या दिवशी साधारणपणे जमिनीमध्ये नांगर घालून जमिनीची मशागत आहे तर ती सुरू केली जाते. बरोबर आहे. म्हणजे काय होतं तर त्या दिवशी ज्या प्रजापती लहरी या पृथ्वी तलावर आलेल्या असतात त्यामुळे मातीची जी उत्पादन क्षमता आहे तर ती वाढते त्या लहरींमुळे. आणि हे अध्यात्मात सांगितलेलं आहे, हे शास्त्र आहे. मग ती उत्पादन क्षमता वाढल्याने काय होतं, साहजिकच आपण शेती तरी कशासाठी करत आहोत, काहीतरी उत्पन्न मिळावं
आपल्याला काहीतरी लाभ व्हावा म्हणूनच करत आहोत. मग त्या दिवशीपासून जे सगळं हे सत्र सुरू होतं, तर आजच्या दिवशी काही जण आवर्जून काही ठिकाणी जमिनी खरेदी करतात किंवा काही जण आपल्या शेताची जी मशागत झालेली आहे तर त्याच्यामध्ये बीज पेरणीचं जे कार्य आहे तर ते आजच्या दिवशी आवर्जून केलं जातं. कारण का, तर तोच भाग आहे की आजच्या दिवशीची जी सात्विकता आहे, या पृथ्वी तलावर वाढलेली सात्विकता आहे, तर त्याचा लाभ या सगळ्यांना व्हावा, म्हणजे आपल्यालाही व्हावा आणि ते जे बीज पेरण आपण करत आहोत तर त्या माध्यमातून अधिक उत्पादन मिळावं या हेतूने सुद्धा त्या दिवशी आवर्जून ते पूजन करून मातीचं, म्हणजे पृथ्वी आहे, मग पृथ्वीचा एक घटक म्हणजे माती आहे, तर या मातीच्या प्रती, या पृथ्वीच्या प्रती कृतज्ञता म्हणून तिचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बीज पेरण करून चांगलं फळ यावं यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात. मग हे मातीचं पूजन करताना काही खास वेगळ्या पद्धतीचं पूजन केलं जातं का इथं? म्हणजे भूमिपूजनाचा जो भाग आहे ना तो तिथे प्राधान्याने केला जातो. म्हणजे गणपतीचं पूजन आहे, त्यानंतर भूमी मातेला आवाहन करून मातीचं पूजन करणं आहे. मग ते पुरोहित असतात, ते आपल्याला त्या पद्धतीची ती कृती सांगतात. म्हणजे हे आपण घरच्या घरी घरच्या लोक जमून नाही करू शकत, त्याच्यासाठी आपल्याला खास पुरोहित लागणार. हा, म्हणजे जर का तुमचा तसा भाव आहे आणि श्रद्धा आहे आणि तुम्हाला असं वाटते की मी हे जे करणार तर ते निश्चितच चांगल्या पद्धतीने करणार आहे, तर तुम्ही ते घरी पण करू शकता. अन्यथा आपण पुरोहितांची मदत सुद्धा यासाठी घेऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या पूजांमागे खरं तर भाव महत्वाचा आहे. बरोबर आहे. मग हा खरं तर भावपूर्ण आणि श्रद्धेनं जर पूजा करायची असेल तर आपण हे जे सण किंवा वार उत्सव करतो ते का करतो हे माहिती असणं पण गरजेचं आहे. आणि ह्याच पद्धतीनं म्हणजे या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो किंवा तिल तर्पण केलं जातं, जसं तुम्ही मला मगाशी म्हणालात, तर ते का केलं जातं थोडक्यात? हो, खूपच अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तो. म्हणजे तिल तर्पण असतं ना, तर हे देवतांना आणि आपल्या पितरांना आपण करायचं असतं. आता तिल तर्पण करण्यामागचं शास्त्र काय आहे, तर सुरुवातीचा पहिला भाग आपण सांगितलं की आपल्याला पितरांना तर्पण करायचं आहे. मग पितर असतात ना, म्हणजे पितृपक्ष आपण 15 दिवस त्यांच्यासाठी काहीतरी करत असतो. पण आजच्या दिवशी पण काय होत असतं, तर पितृलोक आहे ना, तो पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे आपण जे काही त्यांच्यासाठी करू तर ते त्यांच्याकडून त्यांना गती मिळण्यासाठी, त्यांना जी ऊर्जा आवश्यक असते तर ती या सगळ्या गोष्टींमधून मिळत असते. मग आपण जेव्हा तीळ घेतो, काळे तीळ घेतो आणि उदक म्हणजे जल, पाणी, तर ह्याचा वापर करून आपण ते तर्पण करतो. तर हा विधी कसा करायचा आहे, एखादं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, म्हणजे तांब्याचा कलश किंवा कुठलाही कलश घेऊन त्यात पाणी घेणं, एक तांब्याचं ताम्हण किंवा ताट, त्याच्यानंतर आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे काळे तीळ आणि पाणी. तर हे आपण घेऊन हातामध्ये घेऊन आधी संकल्प करायचा किंवा प्रार्थना करायची आपल्या पूर्वजांना की तुम्हाला हे देण्याचा मी प्रयत्न करत आहे, तुमचा सगळ्या गोष्टींचा मी वापर करते, तुमचं मी नाव वापरते, तुमची संपत्ती वापरते, पण तुमच्या प्रती कृतज्ञता म्हणून आणि तुम्हाला या माध्यमातून पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून मी आज हे तुमच्यासाठी तिल तर्पण करत आहे, असं म्हणून डाव्या हाताने पाणी घेऊन आपण ते उजव्या हातातून त्या पात्रामध्ये सोडायचं असतं. मग हा झाला ह्यांच्यासाठीचा विधी, पितरांसाठीचा. देवतांना सुद्धा तर्पण करताना प्रार्थना करायची, पात्र बदलायचे, नवीन पात्र घ्यायचे, तिथे साक्षात देवता आलेल्या आहेत, जसे की ब्रह्मा विष्णू महेश. तर ब्रह्मा विष्णू महेश साक्षात तिथे अवतरित झालेले आहेत. आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे भाव आवश्यक आहे, तो भाव ठेवून आपण त्यांच्याच चरणांवर तर्पण करत आहोत असा भाव ठेवून त्यांना मनपूर्वक प्रार्थना करायची की तुमच्या कृपेमुळे आत्तापर्यंतचं माझं आयुष्य खूप चांगलं गेलं आहे, इथून पुढचंही आयुष्य माझं चांगलं जावं, मला स्त्री असेल तर सौभाग्य आरोग्य चांगलं मिळावं, पुरुष असतील तर माझी ऐहिक आणि पारमार्थिक लौकिक प्रगती चांगली व्हावी, माझं आरोग्य चांगलं राहावं, घरादाराचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी प्रार्थना करून देवतांच्या चरणी पण आपण अशाच पद्धतीनं तर्पण करू शकतो. अच्छा. आणि असं काय म्हटलं जातं की मग त्याचा फायदा काय होत असतो आपल्या हे पूजा करणाऱ्याला? हो, म्हणजे आत्ताच मी सांगितल्यासारखं की आपण हे जी कृती केली तर पितृलोक आहे तो खाली आल्यामुळे आपण जेव्हा तर्पण करतो तो पाण्याचा अंश, म्हणजे पाणी आहे हे खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणतो ना आपण, म्हणजे गुणग्राहकतेचं कार्य सगळ्यात जास्त पाणी करतं या पृथ्वी तलावर. तर त्या पाण्याच्या माध्यमातून तीळ पण आहेत, काळे तीळ, तर ते पण या सगळीकडची जी सात्विकता आहे तर ती अधिकाधिक ग्रहण करण्याचं कार्य करत असतात. मग जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्रित येतात आणि त्या माध्यमातून आपला संकल्प कार्यरत होतो किंवा आपण भावपूर्ण प्रार्थना करतो तर त्यातून एक ऊर्जा गतिमान होते आणि ती आपल्या पूर्वजांना मिळते. त्यामुळे ते जिथे आहेत तिथून पुढे जाण्यासाठीची शक्ती आणि बळ हे भगवान दत्तात्रेय त्यांना प्रदान करतात.
आणि त्यानंतर तुम्ही दुसरा एक प्रश्न विचारला की या दिवशी सर्व महिला आहेत, सवाष्ण स्त्रिया आहेत, त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. चैत्र महिन्यामध्ये तृतीयेच्या दिवशी आपण गौर बसवलेली असते, तर त्या गौरीचं जे हळदी कुंकवाचा जो शेवटचा दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीया आहे. मग महिला सुद्धा आहेत, तर ह्या विविध सण साजरे करतात. तर त्याच्या मागचं कारण पण हेच असतं की मला जे काही देवानं दिले आहे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि पुढेही हे सगळं चांगलं राहावं यासाठी मनोभावे प्रार्थना करणं. मग त्या दिवशी वेगवेगळ्या स्त्रियांना हळदी कुंकू बोलवून दिलं जातं. वाटली डाळ, पन्ह हे एकमेकींना देऊन एकमेकींची चौकशी करणं, त्यानिमित्ताने एकत्रित येणं, काहीतरी विचारांचं आदानप्रदान करणं. तर असे महत्त्वाचे सूत्र त्या दिवशी होत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की हे गौरी माते की तुझ्या कृपेमुळे माझं सौभाग्य, माझं आरोग्य अखंड अबाधित राहू दे, अक्षय्य राहू दे. कारण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जो शेवटचा दिवस आहे तर त्या दिवशी पण गौरीचं तत्व या पृथ्वी तलावर पुष्कळ प्रमाणात कार्यरत असतं. ते पुष्कळ प्रमाणात इथं आलेलं असतं, पण ते मी ग्रहण कसं करणार ना. तर ह्या वेगवेगळ्या कृती जर का मी केल्या तर ते माझ्याकडे आकृष्ट होणार आणि त्याचा मला लाभ होणार. बरोबर. आणि असं पण म्हटलं जातं की या दिवशी दानधर्म केला जातो किंवा खरेदी केली जाते. मग ह्याचं महत्त्व काय आहे खरं तर, आणि ह्याचा काय लोकांना फायदा होत असतो किंवा ह्यामागे काय भाव असतो, याचं का करावं, थोडक्यात काय सांगाल याबद्दल? खूपच छान. म्हणजे दानधर्म आपण का करत असतो तर आपण काय सांगतो की मनुष्याचा जन्म आपल्याला कशासाठी मिळालेला आहे, तर आपले प्रारब्धाचे भोग भोगून संपवणे आणि त्यानंतर ईश्वराची प्राप्ती करून घेणे. म्हणजे खरं तर मनुष्य जन्माचं ध्येय हेच सांगितलेलं आहे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार. मग हे सगळं करत असताना आता आपण व्यवहारात राहणारी मंडळी आहोत. मग हे सगळं व्यवहारात राहून हे सांभाळून आपल्याला करायचं आहे. मग हे करत असताना आपल्याकडून कळत नकळत अनेक अपराध, अनेक काही चुकीच्या गोष्टी पण होत असतात. मग त्याचं पापक्षालन करणं हा सुद्धा महत्त्वाचा भाग हिंदू धर्मामध्ये सांगितलेला आहे. मग आता त्याचाच एक भाग म्हणून आपण काय सांगतो की त्याची शिक्षा घेणं, पाप झाले, चूक झाली तर त्याची शिक्षा घेणं, प्रायश्चित्त घेणं. पण आता एखाद्याच्या ते लक्षात येत नाही. मग त्या बाबतीत नंतर आपण काय करतो की आपल्याकडून काहीतरी दानधर्म होत राहू दे की त्याचं किमान मला पुण्य तरी मिळत राहणार, असा तो भाग असतो. किंवा ती त्या व्यक्तीची भावना असते की माझ्याकडून जाणते अजाणतेपणाने जे काही झालेलं आहे तर ते सगळं त्याचा दोष मला लागू नये आणि मला पुढचं जे आयुष्य आहे तर ते चांगल्या प्रतीने व्यतीत करता यावं. तर त्यामुळे मी जे आता दान करणार आहे तर ते दान करणं त्यासाठी महत्त्वाचं आहे. मग दान काय करावं, कोणाला करावं, कसं करावं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. की कोणतं दान केल्यामुळं काय काय फायदे आपल्याला मिळू शकतात किंवा कोणतं दान का करावं. खरंच आहे. म्हणजे आता दानाचे प्रकार असतात. तर तसं आता आपल्याकडे हिंदू संस्कृतीत असं म्हटलं जातं की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मग आजकाल वेगवेगळे त्याच्यामध्ये हे पण होतात की श्रमदान आहे. त्यानंतर सर्वश्रेष्ठ त्याच्याही पुढे जाऊन जर कुठलं दान असेल तर ते म्हणजे ज्ञानदान आहे. म्हणजे जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. म्हणजे हा सरळ सरळ न्याय तिथे अवलंबायचा असतो. तसेच त्या दिवशी अनेक ठिकाणी बघा पानपोई पण लावली जाते. पानपोई म्हणजे पाण्याचं दान करणं. मग त्याला कुंभ असं म्हटलं जातं, जलकुंभ. तर तो दान करण्याचं पण महत्त्व आहे. त्याच्यामध्ये त्या कुंभाचं प्रतीक आहे. आता हे कुंभ म्हणजे काय आहे तर ते आपलं शरीर आहे आणि या कुंभामध्ये काय काय घातलं जातं तर पाणी आहे, काळे तीळ आहेत, अक्षदा आणि हळदी कुंकू घालून ते दान दिलं जातं. मग हे दान देताना काय त्याच्यामध्ये भावना असते किंवा भाव काय असतो, जसं मनुष्यामध्ये वेगवेगळे दोष आहेत, अहम आहे, त्याचं वेगवेगळं काहीतरी आत्ता आपण म्हणतोय तसं किंवा मगापासून ज्यावर आपण चर्चा करतोय काहीतरी प्रारब्ध आहे. तर या सगळ्यातून हे सगळं कुठेतरी सुसह्य व्हावं, त्यातून त्याला थोडा तरी आनंद मिळावा, शांतता लाभावी आणि या माध्यमातून त्याच्याकडून एक पुण्यकर्म व्हावं म्हणून त्या दिवशी या जलदान किंवा हा कुंभ आहे तर त्याचं दान पण केलं जातं. मग आता दान करताना सुद्धा पुन्हा आपण कोणाला करतोय तर ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यातून पुन्हा त्या व्यक्तीसोबत आपले देवाणघेवाण हिशोब निर्माण नाही ना होणार. तर या माध्यमातून आपण विचार करून तो कृती करणं आवश्यक असतं. मग दान कोणाला करायला पाहिजे तर या समाजासाठी जे खरोखर काहीतरी अतिशय तळमळीने आणि निरपेक्ष भावनेने करत असतात असे साधू, संत, अशा सेवाभावी संस्था यांच्यासाठी निश्चितच आपण दान करू शकतो. त्या माध्यमातून कुठल्याही वेगळ्या प्रकारचा जो नवीन देवाणघेवाण म्हणतोय ना आपण तर तो इकडे निर्माण होणार नाही. आता तुम्ही जे म्हटलात की प्रारब्ध जुळले जातील, म्हणजे काय होऊ शकते नेमकं?
तो एक खूप मोठा विषय पण आहे, पण तरी थोडक्यात मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छिते. आत्ताच मी म्हटलं की मनुष्याचा जन्म कशासाठी झालेला आहे, तर प्रारब्धाचे भोग भोगून संपवणे. मग आता आपण असं गृहीत धरलं की सत्ययुगांपासून आपल्या सगळ्यांचे जन्म या पृथ्वीतलावर झालेले आहेत. त्या जन्मांमध्ये जे काही पापकर्म आपण केलेलं आहे, जे काही पुण्यकर्म केलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला गती मिळत असते, त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळत असतो. मग तो जो जन्म आपण घेत असतो तर त्याच्यामध्ये ऑलरेडी 65% घटना या काय घडणार आहेत हे माझ्या प्रारब्धानुसार ठरलेलंच आहे. आणि 35% घटना आहेत तर त्या फक्त मला आत्ता माझ्या हातामध्ये ते क्रियमाण आहे की ज्याचा वापर करून मी 65% घटनांवर मात करू शकते. ओके. बरं, ह्याचा आपण एक वेगळा पॉडकास्ट नक्की, करू. जर नक्की. तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये तसं कळवा. बरं, आता शेवटचा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा, ज्याच्याकडं खरंच सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष असेल, तो म्हणजे अक्षय तृतीया दिवशी खरेदी केली जाते. मग ही खरेदी का करावी किंवा कोणत्या त्या दिवशीच्या कोणत्या खरेदीमुळे काय फायदा होतो, काय सांगाल याबद्दल? हो, म्हणजे आता मुळातच आपण सगळे भारतीय खूप उत्सवप्रिय आहोत आणि त्यातही काही गोष्टींची खरेदी करणं हे मुळात विशेषतः महिलांना, आता आपण सुद्धा आहोत आणि आपला पण तो जिव्हाळ्याचा विषयच आहे की त्या दिवशी आवर्जून सुवर्ण खरेदी केली जाते. बरोबर. तर सोनं हे जे आहे ना, तर हा सगळ्यात सात्विक असा धातू आहे सगळ्या धातूंमध्ये. जे सोने, चांदी, त्यानंतर मग पितळ, तांबे, त्यानंतर स्टील आणि मग नंतर खालचे म्हणजे माती वगैरे असं. ओके. तर त्या दिवशी स्वर्ण खरेदीवर एवढा भर का दिला जातो, तर आपले जे पूर्वज आहेत ना बघा, त्यांनी सुद्धा ही एक कुठेतरी परंपराच घातलेली आहे. आजचा दिवस एकतर महत्त्वाचा आहे बरं. किंवा त्यातही 3.5 मुहूर्त आहेत तर ते पण महत्त्वाचे आहेत. आपल्याकडे असं सांगितलं जातं की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही या 3.5 मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर थोडं का होईना तुमच्या क्षमतेप्रमाणे सुवर्ण अवश्य खरेदी करा. त्यातही अक्षय तृतीयेच्या दिवशी का करायचं, तर हा अक्षय्य दिवस आहे. म्हणजे या दिवशी जे खरेदी केलं जातं, मग ते सोनं असेल, चांदी असेल, तर त्याचा कधीही संपत नाही, ते की त्याचा कधी नायनाट होत नाही. ते ओके. तुमच्याकडून कधी हरवणार नाही, कधी चोरी होणार नाही. आणि आपण बघतो की आपल्या प्रत्येक भारतीयांकडे त्यामुळे का असेना पण थोडं तरी सुवर्णाचा जो संचय आहे तो केलेला असतो. आता सुवर्ण तर सगळ्यांनाच खरेदी करणं काही शक्य नसतं. बरोबर. मग त्याला पर्यायी काय तुम्ही सुचवाल हो. की काय काय खरेदी केलं पाहिजे या दिवशी आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो? म्हणजे आता आत्ताच आपण म्हटल्यासारखं की खरंच आहे, या दोन्ही गोष्टींचे भाव अगदी गगनाला गेलेले आहेत. पण तरीसुद्धा आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला शक्य असेल तेव्हा आपण ही खरेदी निश्चितच करू शकतो. त्यानंतर काहीतरी प्रतीक स्वरूपात म्हणून आपण स्टील असेल किंवा पितळीचं असेल, तांब्याचं असेल, छोटंसं तरी भांडं घेतलं पाहिजे. पण घेतलं पाहिजे हे पण पुन्हा सक्तीचं नाही आहे. हां, तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे ह्या गोष्टी असाव्यात माझ्या घरात किंवा हे मला घ्यायचे, तर तुम्ही घ्यायचं असेल तर शक्यतो याच दिवशी घ्या, इतर दिवशी घेण्यापेक्षा. असं प्लॅनिंग करूनही आपण ते घेऊ शकतो. मग त्याचं मागचं कारण की या दिवशीची मिळणारी जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, तर त्याचा लाभ तुम्हाला त्या गोष्टींसाठी होऊ शकतो. किंवा याच दिवशी आता काही जण, आता मगाशी तुम्ही म्हणाल्यासारखं की आवर्जून जमिनीची खरेदी सुद्धा करतात. तर त्यामागचं कारण पण हेच आहे की आता एकदा एखादी वास्तू मी घेतली तर पुन्हा इतर दिवशी ती खरेदी करताना मला हे सगळं शास्त्र बघत बसावं लागणार. मग त्यापेक्षा आजच्या दिवशी मी ती खरेदी केली आणि ते जर का माझ्या नावावर त्या दिवशी मी करून घेतलं तर ते निश्चितच अक्षय्य माझ्यासोबत राहणार आहे, असा तो भावार्थ आहे. आता असं म्हटलं जातं ना की अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे. तुम्ही कृती करून बघितल्यानंतरच तुमचा भाव आणि श्रद्धा त्यावर बसणार आहे. किंवा विज्ञानाच्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर असं म्हटलं जातं की विज्ञान जिथे संपतं तिथून खऱ्या अर्थाने आपलं अध्यात्मशास्त्र सुरू होतं. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर यावर्षी जितकी पण यान तयार करण्यात आली तर त्या संशोधकांनी काय केलं, त्याच्या छोट्या छोट्या प्रतिकृती करून त्या देवी देवतांच्या चरणी अर्पण केल्या. ते सगळं व्यवस्थित पार पडलं म्हणून त्यांची जाऊन कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यानंतरच ती वेगवेगळी यानं अंतराळात सोडण्यात आली. म्हणजे जर का एवढे मोठे संशोधक जे विज्ञानाला धरून अशा वेगवेगळ्या कृती करत आहेत, तर निश्चितच आपणही सर्वांनी या अध्यात्मशास्त्रावर विश्वास ठेवून या कृती करायला काय बरं हरकत आहे. मी या माध्यमातून आज सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगू इच्छिते की या अक्षय तृतीयेचा आपण आवर्जून लाभ करून घेऊया. या दिवशी आपल्याला जे जे शक्य आहे त्या सर्व गोष्टी आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करूया. जसं की सोनं असेल, जमीन असेल, वेगवेगळे धातू असतील, त्याच्या वस्तू असतील, या आपण आवर्जून खरेदी करून त्या अक्षय्य आपल्याजवळच राहतील, चिरंतर आपल्याजवळच राहतील, असा एक
व्यवस्थित आशीर्वाद आपण त्या दिवशी किंवा एक आश्वासक असा आशीर्वाद देवतांकडून निश्चितच आपण त्या दिवशी घेऊ शकतो. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा हीच विनंती करेल की आपण अवश्य जे जे आपल्याला शक्य आहे त्याची निश्चितच खरेदी करा. हो, ओके. अजून काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना, की काय सल्ला द्याल या निमित्तानं हो सणवार किंवा आपल्या सनातन धर्माशी रिलेटेड? हो म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सगळ्यांनी काय करूया ना, की आजच्या दिवशी थोडं का असे ना देवतांचं एक 5 मिनटं बसून शांतपणे नामस्मरण करूया. की नामस्मरणाचा आपल्याला अत्यंतिक असा लाभ होत असतो, जो आपल्याला लगेचच डोळ्यांनी दिसेल असं नाही आहे. त्याचा सूक्ष्म स्तरावर पण आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर आणि संपूर्ण कुटुंबावर, घरावर एक छान परिणाम होत असतो. तर या माध्यमातून आजच्या दिवशी मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की आपण सगळ्यांनी आजपासून साधनेला सुरुवात करूया. मग साधना करत असताना नामजप करणे, प्रतिदिन मंदिरात जाणे, देवी देवतांचं दर्शन घेणे, त्यानंतर काही धार्मिक ग्रंथ किंवा पोथ्यांचं वाचन करणे, असं आवर्जून आपण जास्तीत जास्त वेळ धार्मिक कृती करण्यामध्ये अवश्य घालवूया. बरोबर. धन्यवाद. खरं तर तुम्ही इथं आलात आणि आपल्या सनातन धर्माबद्दल बरीच माहिती दिलीत. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला जर आपण हे सणवार वर्षभर वेगवेगळे का करतो, कशासाठी करतो, त्याचे आपल्या दैहिक आणि खरं तर सगळ्याच गोष्टींसाठी काय फायदे आहेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कोणत्या सणाविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा या सणावारांचं महत्त्व सांगण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तोपर्यंत पाहत राहा प्रसार माध्यम आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.